नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण मस्त असं चटपटीत कैरीचा ठेचा बनवणार आहे। अगदी घरगुती पद्धतीने, गावठी पद्धतीने आपण त्याला खलबत्त्यावर मस्तपैकी ठेचून आपण ठेचा बनवणार आहे। त्याला खरडासुद्धा आपण म्हणतो। तर मस्त लागतोय माहिती आहे का, 2 घास आपण जास्तच खाणार इतका भारी आपला ठेचा होतो। त्यासाठी बघा इथे एक कैरी घेतलेली आहे, तोतापुरी आहे आणि त्यासाठी आपण 10-12 मिरच्या घेतलेत, कोथिंबीर घेतले, शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि लसूण घेतलेला आहे। बघा एक पूर्ण गड्डा आपण लसणाचा घेतलेला आहे। आता आपण मिरची आणि लसूण भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे सुद्धा आपण आधी पहिल्यांदा भाजून घ्यायचेत। शेंगदाणे सुद्धा घवळे चांगले भाजून घ्यायचे। त्यानंतर आपण मिरची भाजून घ्यायची। मिरची थोडीशी आपण भाजल्यानंतर म्हणजे त्याच्यावरचं पाणी निघलं की मग आपण त्यामध्ये अर्धा चमचा, जास्त नाही अर्धा चमचा तेल घालायचे, म्हणजे छान असे ना मिरचीवर डाग पडतील आणि मस्तपैकी आपली ही मिरची भाजली जाईल। थोड्या वेळानंतर आपण यामध्ये लसूण घालायचं आहे। लसूण घातल्यानंतर अगदी 2 मिनटं आपण हे भाजून घ्यायचं, खूप जास्त वेळ भाजायचं नाही आणि त्यानंतर मग आपण गॅस बंद करून घ्यायचा। 2 मिनटासाठी मी भाजून घेते। बघा लसूण घातल्यानंतर अगदी 2 मिनटंच भाजले आणि त्यानंतर आता छानपैकी भाजल्यानंतर गॅस बंद केला आहे। गरमच आपण ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम बारीक आपली मिरची ठेचली जाते आणि गरमच असतानाच मी लसूण आणि मिरची दोन्ही एकत्र चांगलं ठेचून घेते। त्यानंतरच हे दोन्ही एकत्र चांगलं ठेचलं ना, नंतरच आपण बाकीचे पदार्थ यामध्ये घालायचे आहेत। शेंगदाणेसुद्धा आपण भाजून घेतले होते। भाजल्यानंतर शेंगदाणे कुरकुरीत होतात आणि असे चांगले ठेचले जातात, म्हणून शेंगदाणे आपण भाजूनच घ्यायचे। शेंगदाणेसुद्धा चांगले आपण ठेचून घेतले। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले, थोडंसं गरम करायचं जिरं आणि त्यानंतर अर्धी वाटी आपण आंब्याचे म्हणजे कैरीचे तुकडे घातलेले आहेत। त्यानंतर मोठं मीठ घालायचं, नंतर आपल्याला वरून मीठ घातलं नाही तरीसुद्धा चालतं मग, आणि कोथिंबीर घालायची आपल्या अंदाजानुसार, कारण खूप जास्त कोथिंबीर घातली ना तर खूप छान टेस्ट येते, त्यामुळे कोथिंबीर जरा जास्तच घालायची। आणि मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे। बघा एखाद्या डब्यामध्ये मस्तपैकी काढून घ्यायचा आणि रोज आपल्या जेवताना एक चमचाभर ताटाला लावला ना, 2 घास आपण जास्तच खाऊ याची गॅरंटी आहे, कारण खूप टेस्टी लागतो आणि भाकरीसोबत तर अतिशय उत्तम लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे ठेचा एकदा तुम्ही ट्राय केलात ना तर नेहमी तुम्ही अशा प्रकारचाच ठेचा बनवाल आणि खूप छान आणि साधी सोपी रेसिपी आहे, एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। सबस्क्राईब जर करून ठेवलं नसेल अजून तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। थँक्यू।